नमस्कार मित्रांनो, मी जीवन चव्हाण पुलनकर आपलं माझ्या चॅनलवर स्वागत. मित्रांनो, आज आपण एक छोटीशी कथा घेऊन आलेलो आहोत. त्या कथेचं नाव आहे अश्रू आणि ती कथा सविता तुपे यांनी लिहिलेली आहे. मित्रांनो, मुलांसाठी बाप आयुष्यभर कष्ट करून त्यांच्या सुखदुःखासाठी झटत असतो. आपल्या दुःखाचं कधी तो लक्ष देत नसतो. आपली मुलं कशी सुख होतील, कशी मोठी होतील, त्यांना सगळ्या प्रकारच्या सोयी उपलब्ध होतील याचा तो प्रयत्न करत असतो. पण तीच मुलं मोठी झाली आणि आपल्या कामाधंद्यात मग्न झाली आणि त्या बापाला नंतर म्हातारपणी त्याच्याकडे लक्ष न देता दुर्लक्ष करतात आणि त्या बापाची जी काही व्यथा असते ती खरोखरच काळजाला भिडणारी व्यथा आहे. ही कथा मला छोटीशीच कथा मला आवडली म्हणून मी आपल्यासमोर आणत आहे. चला तर जाऊया या छोटीशी कथा अश्रू. श्यामला पहिला मुलगा आणि आता दुसरी मुलगी होती. आपले चौकानी कुटुंब पूर्ण झाल्याचे समाधान दोघांच्याही चेहऱ्यावर होते. 2 दिवसांनी दवाखान्यातच सारिकाला अचानक रक्ताची उलटी झाली आणि तिने तिथे जीव सोडला. श्यामला काही कळेना असे कसे झाले, पण मुलांकडे बघत त्याने आपले अश्रू पुसले आणि स्वतःला सावरलं. मुलगा होता 4 वर्षाचा आणि आता हे 2 दिवसाचं पिल्लू. हे घेऊन तो बायकोचे सारे क्रियाकर्म छातीवर दगड ठेवून पार पाडले. नातेवाईकांनी दुसऱ्या लग्नाचा सल्ला दिला, पण त्याचे मन तयार होत नव्हते. अशातच त्याची मेव्हणी मुलीला न्यायला तयार झाली. तिला एक मुलगा होता. तिच्या नवऱ्याचे सुद्धा श्यामला आश्वासन दिले की तो या मुलीला हवे तेव्हा त्याच्याकडे घेऊन येईल आणि ती शेवटपर्यंत श्यामचेच नाव लावेल. मुलीची हेळसाळ नको म्हणून श्यामने 2 दिवसाचा गोळा त्यांच्या ताब्यात द्यायला तयार झाला. मेव्हणी त्याच्या घरापासून जवळ राहिला असल्यामुळे श्याम कधीही जाऊ शकत होता. श्यामची नोकरी चांगली होती. स्वतःचे घर बऱ्यापैकी बचत केलेली होती. त्याला आर्थिक अडचण अशी काहीच नव्हती. पण बायकोच्या अचानक जाण्याने वरवर पाहता दाखवत नसला तरी मनातून फार खचून गेला होता. मुलगा अभ्यासात खूप हुशार होता. त्याचे शिक्षण व्यवस्थित व्हावे म्हणून श्यामने त्याला तो 5वीत गेल्यावर एका चांगल्या बोर्डिंग स्कूलमध्ये टाकले. मुलाला एकटे नको वाटायला म्हणून तो दर शनिवार रविवारी त्याला भेटायला जायचा. बघता बघता 15 वर्ष सरकले. मुलगी आता श्यामसोबत राहत होती. तिचेही शिक्षण चालू होते. तिला इंजिनियर व्हायचे होते आणि मुलाला डॉक्टर व्हायचे होते. वडिलांच्या ओढीने मुलगी बाबासोबत राहायला लागली. मुलाला मात्र घरी राहायला आवडत नव्हते. तो सतत गावाबाहेर राहून पुढचे शिक्षण घेत राहिला. त्याच्यातली हुशारी त्याला आता परदेशाचे स्वप्न दाखवू लागले. श्यामला कौतुक होते, पण मुलाने इथं राहून डॉक्टरी करावी असे त्याला वाटत होते. नाना प्रकारे समजूनही मुलगा काही ऐकायला तयार नव्हता. शेवटी मुलाच्या हट्टाने एक बाप हतबल झाला. बापाचे स्वप्न अपूर्ण ठेवून मुलगा मात्र स्वतःचे स्वप्न पूर्ण करायला परदेशात निघून गेला. त्या दिवशी मात्र श्यामला आपले दुःख लपवणं अशक्य झाले. बायको गेल्यावर आपले अश्रू लपवणारा बाप आज मात्र मुलाच्या परदेशात जाण्याने खूप रडू लागला. मुलासाठी ज्याने आपले
सहचरणीच्या जाण्याचे दुःख मनामध्ये दडपून टाकले होते, तो मुलगा बापाच्या त्यागाचा जराही विचार न करता खूप सहजतेने दूर निघून गेला. श्यामला त्याची मुलगी आईच्या मायेने समजावत होती की ती कायम त्याच्याजवळ राहील, त्याला सोडून ती कुठेच जाणार नाही. श्याम मात्र एका डोळ्यामध्ये मुलाच्या जाण्याचे दुःख तर दुसऱ्या डोळ्यामध्ये मुलीच्या मायेचा आधार देणारं कोणीतरी आहे याचं वाटणारं सुख, अशा दोन्ही भावनेने मुक होऊन फक्त अश्रू ढाळत होता. म्हातारपणी मुलाने जर असे बापाला टाकून जर परदेशात गेला तर म्हाताऱ्याने कुणाच्या तोंडाकडं बघून जगावं. असो, काहीकांच्या नशिबी हे असं येतं आणि हे दुःख किती मोठं आहे हे त्यालाच कळतं. धन्यवाद. मित्रांनो, आपल्याला ही कथा आवडली असेल तर प्लीज 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 सबस्क्राईब आणि लाईक करा, कारण मला सबस्क्राईबची बरीच गरज आहे. त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.